अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर. खरेदी करा कमाल, मिळवा बक्षिसे धमाल. ₹2000च्या पुढील खरेदीवर 1 लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे. आमचा पत्ता अरिहंत सुपरमार्केट, कोल्हेमळा चौक, नारायणगाव. भागुबाई जाधव यांचं हे घर बिबट्याने हल्ला होऊ नये म्हणून या ठिकाणी त्यांनी तारेचं कंपाऊंड केलेलं आहे. म्हणजे त्यांनी स्वतःची तसं प्रिकॉशन त्या कुटुंबाने घेतलेलं आहे. परंतु त्या शौचास किंवा लघुशंकेला बाहेर आल्या आणि तिथे पाठीमाग आपण पाहतोय बाजूला हे गजराज गवत आहे. ह्या गवतात बिबट्या कुठेतरी बसला असेल दडून. आजी लघुशंकेला वगैरे इकडे मागे कुठेतरी गेले असतील आणि बिबट्याने या ठिकाणी त्यांच्यावर झडप घातली. जवळजवळ 200 मीटर म्हणजे 1000 फुटाच्या आसपास त्या आजीला ओढत नेलं. आजीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. घटना अतिशय हृदय पिळवटून टाकणारी आहे. या ठिकाणी सकाळी 6:30 वाजल्यापासून तर आत्तापर्यंत लोकांची प्रचंड रेग लागलेली आहे. त्या आजींचा मृतदेह तिथं तंबू टिकून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. जोपर्यंत इथं पालकमंत्री किंवा वनमंत्री किंवा जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे शव हलवू देणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. आता बिबट्याच्या संदर्भामध्ये लोकांनी अजून काय काळजी घ्यावी. एवढं घराला कंपाऊंड केलं आहे. आता इथून वरून बिबट्या येऊ शकतो, परंतु येऊ शकतो तो म्हणजे माणसाला नेणार नाही, पाळीव कुत्र्याला नेऊ शकतो. जेवढी शक्य आहे तेवढी त्यांनी काळजी घेतलेली आहे. आपल्यासोबत ही छोटीशी मुलगी आहे, जरा तिच्याकडनं आपण जरा समजून घेऊया नेमकं तिला काय माहिती. बाई तुझं काय नाव? श्रावणी संदीप जाधव. आजी तुझ्या कोण होत्या? पणजी आजी होती. पणजी आजी. ते कुठे झोपायच्या? त्या घरात. त्या घरामध्ये. बरं काय घडलं, तुला काय कळलं? ती बाहेर टॉयलेटला आली होती, तर ती टॉयलेट करून बाहेर आली तर वाघन तिला धरलं. मग आजीला बिबट्याने नेलं, बिबट्याने हल्ला केला, हे तुम्हाला कधी कळलं? म्हणजे तिला नेल्यावरती बाबा बाहेर गेलते ना. मी इथे बसू शकतो? तिकडे सर जरा. नाही, इथे आता बिबट्या आला, आजी बाहेर गेली, बिबट्याने हल्ला केला, कदाचित आजीचा ओरडण्याचा आवाज आला असेल. कोणी पहिलं ऐकलं? माझ्या बाबांनी. मग पुढे काय झालं? मग पप्पा ते उठले, मग ते गेले तिकडं. घरात किती माणसं आहेत तुमच्या घरामध्ये? एकूण किती माणसं आहेत? 8 माणसं. तुमच्याकडे इथं गायी वगैरे आहेत, कुत्रे पण आहे. याच्या पूर्वी कधी बिबट्या आला? पहिल्यांदाच आला. काय आजीची एखादी आठवण? काही आजीची एखादी आठवण सांगू शकतात का? शाळेला कितवीलास? 6वी. आजी तुला जीव लावायचा? हो. आज आजी आपल्यात नाहीत, काय तुझ्या भावना आहेत? वन खात्याने बिबट्यांचा बंदोबस्त करायला हवा. तू शाळेत जाते कशी? पप्पा सोडवितात. सकाळी घेऊन जातात, संध्याकाळी तेच आणतात. ही दररोज किती वर्षापासूनच? पहिलीपासून. पहिलीपासून? तू आता कितवीला? 6वी. म्हणजे 6 वर्ष झाले दररोज शाळेत घेऊन जायचं आणि घरी घेऊन यायचं. हो. आता सध्या दिवाळी आहे, दिवाळीच्या काळामध्ये ही घटना घडली. प्रत्येकाला प्रचंड दुःख आहे. तू वन खात्याकडे काय मागणी करशील, काय करायला हवं? बिबट्याला पकडायला लोकांना मुक्त संचार करता यावा, शेतामध्ये जाता यावं. आता मुलांना अंगणात खेळता पण येत नाही, बाहेर जाता येत नाही, बागडता येत नाही. बिबट्या अगदी पार दारापर्यंत आलाय. हो. तुम्ही किती भाऊ? मला एक भाऊ आहे छोटा. तो कितवीला आहे? त्याजोग बारीक आहे. आई? आई आहे. वडील कुठे? तिकडे. तिकडे गेले. तू जेवण वगैरे केलं? नाही. आपण पाहतोय आज आपल्यामध्ये भागुबाई आजी नाहीत. सगळ्यांना म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे. प्रत्येकाच्या हृदयाला घर करणारी घटना आहे. वन विभाग गांभीर्याने उपाययोजना करेल अशी अपेक्षा दिसत नाही. शासनाने या संदर्भामध्ये उपाययोजना करायला हवं. शासनच आता गेंड्याच्या कातड्याचं झालं असं म्हणण्याची पाळी येते. दररोज कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला मानवावर होतो, पाळीव प्राण्यांवर होतो. बिबट्या नरभक्षक झालेत, बिबट्यांची संख्या वाढली. भविष्य काळामध्ये हे बिबटे म्हणजे माणसांनी एवढे होतील का अशी भीती वाटायला लागली. जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे म्हणाले होते
आंबेगावांना आपण बिबट सफारी करू. आज परिस्थिती अशी झाली आहे का जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे चारही तालुके कुठेही जा बिबटे रानोमाळ दिसत आहेत. म्हणजे हे 4 तालुके बिबट सफारी झालेले आहेत. हे 4 तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट झालेत. वन खात्याने, शासनाने गांभीर्याने उपाययोजना करायला हवी. लोकांचा उद्रेक प्रचंड वाढतोय. शिवन्य गेली, भागुवाजी गेली, याच्या अगोदर 2-4 बळी ह्या भागातले गेलेत. जुन्नर तालुक्यात दररोज काही ना काही घटना घडते. जनता हातबल आहे. लोकप्रतिनिधींनो, खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांनो, जागे व्हा. कायदे बदलायचे असतील तर ते बदला, काय करायचं असेल ते करा, परंतु बिबट्यांचा बंदोबस्त करा. हा उद्रेक एक दिवस एवढा वाढेल की तुम्हाला पाळता थोडी होईल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जांबत.